हॅलो हॅलो ओके वेलकम. या क्लासमध्ये आपण पुढे शिकणार आहोत एस्केप वेलॉसिटी. आपण मागच्या क्लासपर्यंत काय काय शिकलो रिकॉल करा एकदा. ओपन युअर नोट्स, रिकॉल प्रिव्हियस क्लास. मागच्या क्लासमध्ये आपण काय शिकलो की फॉर अ सॅटेलाइट टू ऑर्बिट अर्थ अँड नॉट फॉल ऑन अर्थ काय पाहिजेत, इट हॅज टू हॅव सम मिनिमम वेलॉसिटी. मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं, बकेटमध्ये वॉटर आहे, वॉटर बकेट तुम्ही सावकाश रोटेट केली तर पाणी खाली पडणार आहे, पण तुम्ही फास्ट रोटेट केली तर खाली पडणार नाही. सो इट हॅज टू हॅव सम मिनिमम वेलॉसिटी ॲट विच इट्स डाउनवर्ड पुल, ग्रॅव्हिटेशनल पुल विल बी ओव्हरकम बाय सेंट्रीफ्युगल फोर्स. येस, कॅन यू रिकॉल दिस? अच्छा, मग त्यानंतर आपण काय बघितलं, क्रिटिकल वेलॉसिटी हा शब्द बघितला. व्हाय कॉल इट क्रिटिकल? For a satellite to orbit Earth and not fall on Earth, it has to have critical velocity. Why is critical? Why call it critical? Critical म्हणजे काय? It is a delicate thing. थोडा कम ज्यादा हो गया तो प्रॉब्लेम आहे. काय होईल, त्याची वेलोसिटी थोडी कमी झाली तर तो इट विल ऑर्बिट डाऊन 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 अँड इट विल फॉल ऑन अर्थ. बरोबर आहे. आणि वेलोसिटी वाढली तर व्हॉट हॅपन्स आपण बघूयात पुढे, एक दोन मिनिटात बघून चालू करणार आहे. ओके, दॅट्स वाय इट हॅज टू हॅव इट टू फॉलो अ सर्क्युलर पाथ. त्याची वेलॉसिटी काय पाहिजे, एक स्पेसिफिक व्हॅल्यू पाहिजे, त्याला क्रिटिकल वेलॉसिटी आपण म्हणलं. क्रिटिकल वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय डिराईव्ह केला कालच्या क्लासमध्ये, अंडर रूट GM बाय R. व्हॉट इज R? डिस्टन्स ऑफ दॅट सॅटेलाइट फ्रॉम सेंटर ऑफ अर्थ. ओके, हे बघितलं आपण, विच इज नथिंग बट कॅपिटल R प्लस H. आय कॅन ऑल्सो रिप्लेस स्मॉल r विथ कॅपिटल R प्लस H. अच्छा, त्यानंतर आपण बघितलं critical velocity is independent of mass. Critical velocity depends on root of mass of planet. It depends inversely on root of the distance from center. Okay, हे सगळं बघितलं आपण. Then we saw next type of velocity, escape velocity. What is escape velocity? जर तुम्हाला एखादा ऑब्जेक्ट टाकायचा असेल इन सच अ वे दॅट इट शुड नेव्हर कम बॅक ऑन अर्थ, हे पण काल बघितलेलं आहे आपण. एस्केप वेलोसिटी काल तुम्हाला डिराईव्ह करून दाखवलं होतं मी. व्हॉट इज एस्केप वेलोसिटी? इट इज अंडर रूट 2gm अपॉन R प्लस H. कळतंय का? विच इज ऑल्सो रूट 2 टाइम्स क्रिटिकल वेलोसिटी. अरे येस और नो? फाईन, लिसन. हे आपण काल डिराईव्ह केलं, ह्याच्यात पण तुम्हाला मी सांगितलं होतं काल की एस्केप वेलोसिटी ऑल्सो इज इंडिपेंडेंट ऑफ मास. इट डिपेंड्स ऑन रूट m, इट डिपेंड्स ऑन रूट R प्लस H. व्हेरी वेल, हे आपण केलं होतं काल. आठवतंय काल आपण डिराईव्ह केलं होतं फ्रॉम surface of earth to infinity we apply law of conservation of energy. Okay, so in this series पुढे बघूयात काय होतं. बघ, what are various possibilities? Now listen, this is very important, pay attention to this. This is earth, ही अर्थ आहे. ओके, आता फॉर नासा और इस्रो टू लॉन्च अ सॅटेलाइट, इट्स नॉट दॅट, असं नाही की वरती नेऊन फक्त वरती ठेवून टाकलं आणि ठेवलं तर काय होईल, नुसतं ठेवलं तर खाली पडेल ना ते. तुम्हाला खाली पडायचं नसेल तर त्याला वेलोसिटी द्यावी लागेल. ओके, सो इफ यू सी एनी रॉकेट, रॉकेटला स्टेजेस असतात. तुम्ही रॉकेट लॉन्चिंग बघितलंय का टीव्हीवर? 2 स्टेज 3 स्टेज रॉकेट्स, आणि त्यानंतर इथं बूस्टर्स असतात. देर आर बूस्टर्स. ओके, दिस बेसिक थिंग्स यू नो, यू शुड नो. देर आर बूस्टर्स आणि ह्याला म्हणतात पे लोड. दिस इज कॉल्ड एज पे लोड. ओके, ऍक्च्युअल सॅटेलाइट इज केप्ट इनसाइड द पे लोड आणि ह्याचं एरोडायनामिक डिझाईन असतं. आणि काय होतं, when the countdown gets over 10 9 8 7 6 5 4 3 2 1 0, at 0 time they या इथले जेट्स असतात, त्याच्यामध्ये क्रायोजेनिक फ्युएल असतं, ते फ्युएल एक्सपांड करतं, कंबशन होतं मोठ्या प्रमाणात, आणि हे सगळं गॅसेस, हॉट गॅसेस ऑफ एक्सपान्शन इतक्या स्पीडनी खाली एक्झॉस्ट होतात की इट गेट्स द रिॲक्शन फ्रॉम ग्राउंड आणि विथ दॅट रिॲक्शन इट ब्लास्ट्स ऑफ. व्हॉट हॅपन्स नेक्स्ट? तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये, रॉकेट वरती गेल्यानंतर काय होतं, त्याचे हे सगळं बूस्टर्स थ्रस्टर्स जे असतात, हे थ्रस्टर्स सेपरेट होतात. ओके, त्यानंतर हे एक सेपरेट होतं. दिस इज स्टेज 1. स्टेज 1, स्टेज 1 सेपरेट होतं. स्टेज 1चं फंक्शन काय आहे? स्टेज 1चं फंक्शन आहे फक्त टू लिफ्ट ऑफ. दॅट इज फंक्शन ऑफ स्टेज 1. वेन इट गोज ऑन देन देर इज स्टेज 2. हे स्टेज 2 काय करतं, या पेलोडला ज्याच्यामध्ये ऍक्च्युअल सॅटेलाइट आहे, वेन इट गोज ऑफ, या पेलोडला हे स्टेज 2 काय करतं, टिल्ट करतं. टिल्ट, इट टिल्ट्स इट. टिल्ट का करतं? टू गिव्ह इट क्रिटिकल वेलोसिटी. क्रिटिकल वेलोसिटी इज टँजेन्शियल ना टू ऑर्बिट. कळतंय का?
आणि रॉकेटला टिल्ट करायला लागेल 90 डिग्रीमध्ये. हे टिल्ट करायचं काम कोण करतं? स्टेज 2 करतो. ओके, टिल्ट केल्यानंतर स्टेज 2 बिकम्स युजलेस. स्टेज 2 ला मग तिथं ड्रॉप करतात आणि हे सगळं ड्रॉप केलेलं कुठं पडतं? हे ड्रॉप केलेलं खाली पडतं. आणि दे डू ऑल दिस प्रिसाइज कॅल्क्युलेशन इन सच अ वे, म्हणजे यू कॅन इमॅजिन किती प्रकारचं प्रिसिजन लागत असेल, या कॅल्क्युलेशन्स करावं लागत असतील याच्यामध्ये. हे स्टेज 2 जे खाली पडतं, हे स्टेज 2 कुठे यायला पाहिजे? इट शुड फॉल समवेअर वेअर इट विल नॉट हर्ट, इट विल नॉट कॉज डॅमेज टू प्रॉपर्टी ऑर टू लाईव्स. म्हणून ते काय करतात, अशा प्रकारे हे करतात की ही स्टेज 2 येऊन इट फॉल्स ऑन पॅसिफिक ओशन किंवा मोठ्या समुद्रामध्ये असं ते पडेल, अशा प्रकारे ते कॅल्क्युलेट केलेलं असतं. आणि ऑब्व्हियसली आता काही आता स्पेस एक्स, इफ यू हॅव हर्ड अबाउट इलॉन मस्क, त्यांची स्पेस एक्स कंपनी आहे. या लोकांनी, हे प्रायव्हेट कंपनी आहे, बट देर इज नासा, देर इज इस्रो, ऑल दिस पीपल, एस्पेशली नासा, व्हॉट दे हॅव डन, दे आर वर्किंग ऑन, आणि स्पेसएक्सनी करून पण दाखवलंय, स्टेज 2 जी आहे, स्टेज 2 इज, दे हॅव मेड इट रियुजेबल. रियुजेबल म्हणजे काय? ही स्टेज 2 जेव्हा सेपरेट होती तेव्हा ती जळून खराब होत नाही, जळून कुठंतरी पाण्यात डंप करत नाहीत, परत ती स्टेज 2 परत वापरतात आणि परत दे लँड इट ऑन अर्थ. म्हणजे स्टेज 2 जे आहे हे परत रियूज करता येईल. सो अगेन इट इज रिसायकलिंग बेसिकली अँड सेव्हिंग लॉट ऑफ रिसोर्सेस फॉर नेक्स्ट लॉन्च. अच्छा, हे स्टेज 2 ने काय केलं, 90 डिग्री मध्ये टिल्ट केला आणि फायर करतं. हे स्टेज 2 काय करतं, पेलोडला 90 डिग्री टिल्ट करतं, असं रॉकेट असं टिल्ट होतं आणि फायर करतं. फायर जेव्हा करतं तेव्हा काय होतं, या पेलोडला काय मिळते, क्रिटिकल व्हेलॉसिटी मिळते. आणि अगेन यू इमॅजिन, हे कॅल्क्युलेशन किती मायन्यूट, मिली सेकंडचं कॅल्क्युलेशन असणार आहे. म्हणजे कुठल्या लेवलला गेलं, त्यांनी किती वेळासाठी, किती सेकंडसाठी फायर करावं, किती अमाऊंटचा थ्रस्ट द्यावा, इट इज ऑल्सो प्रिसाइजली कॅल्क्युलेटेड. अच्छा, आणि हा पेलोड आहे, तिथं गेल्यानंतर हे स्टेज 2 सेपरेट झाला आणि पेलोड आहे, पेलोड पण वरती गेल्यानंतर काय होतं, पेलोड मधनं सॅटेलाइट तो बाहेर येतो, पेलोड पण निघतो आणि इट गेट्स डिसइंटिग्रेटेड आणि द सॅटेलाइट इज फंक्शनल. मग सॅटेलाइट बाहेर आल्यानंतर मग त्याचे विंग्स एक्सपांड करतो तो, मग त्या विंग मध्ये सोलार पॅनल्स असतात. येस, आणि हे सोलार पॅनल सोलार एनर्जी घेतात आणि मग ते एनर्जीनी मग तो इट कंटिन्यूज इट्स फंक्शनिंग. ओके, दॅट्स हाऊ, दिस इज अ बेसिक वे सॅटेलाइट or a space whatever spacecraft is launched. Okay, आता what will happen if this velocity, ही जी velocity आहे which is imparted to the payload by the last stage, ही जी स्टेज आहे, हे जे काही पेलोडला इम्पार्ट केलेलं आहे जी व्हेलॉसिटी, ही व्हेलॉसिटी कमी जास्त झाली तर काय होईल? इमॅजिन दॅट, कमी जास्त झाली तर काय होईल? कधी कधी ऍक्सिडेंटली कमी जास्त होऊ शकते किंवा कधी कधी काही पर्पजसाठी मुद्दामून कमी जास्त केली जाते. आपण बघूयात, लेट अस सी दिस वन बाय वन. ओके, बघा, दिस इज द सर्क्युलर ट्रॅक. हा काय आहे? दिस इज एक्झॅक्ट सर्क्युलर पाथ. ओके, व्हॉट विल हॅपन, एक मिनिट. So let us see first thing. If V is less than V critical, first possibility, what will happen if this V is less than V critical, critical speed च्या कमी speed मिळाला गेला तर काय होईल? What will happen to this object? Yes, this object will follow parabolic path. It will do nothing but projectile motion. ऑब्व्हियसली अनलाईक आपण आता पण शिकलेली जी जुनी प्रोजेक्टाईल मोशन होती त्याच्यासारखं नसणार आहे, कारण इथं ह्याच्यात जी व्हेरिएबल आहे, आठवत आहे का आपण जे प्रोजेक्टाईल मोशन शिकलो 11वी मध्ये, त्याच्यामध्ये जी वॉज कॉन्स्टंट. मी काय म्हणलं, 10 किलोमीटर पर्यंत जी कॉन्स्टंट घ्यायचा असतो आपण. ओके, बट दिस इज डेफिनेटली फार अबाव 10 किलोमीटर, फार अबाव दॅट. 10 किलोमीटर तर काय इट्स नॉट अ प्रॉब्लेम. 10 किलोमीटर काय आपलं एअरप्लेन जाऊ शकतात 10 किलोमीटर हाईट पर्यंत. लॉंग डिस्टन्स एअरक्राफ्ट फ्लाइट्स ऑल्सो गो, बट त्याच्यापेक्षा वरती दिस इज व्हेरी व्हेरी हाय अप. आपण जेव्हा कम्युनिकेशन सॅटेलाइट जिओ स्टेशनरी वगैरे बघणार आहे, वी विल सी हाऊ डिस्टन्स इज व्हेरी हाय. अच्छा, तो इफ V इज लेस दॅन V क्रिटिकल, व्हॉट विल हॅपन, दिस विल फॉलो अ पॅराबोलिक पाथ. हा कुठला पाथ असणार आहे? पॅराबोलिक.
It will follow a parabolic path. Parabolic path and will hit earth. आणि थोड्याच वेळात काय होईल, तो अर्थला हिट करेल. आता तो अर्थला एक्झॅक्टली कुठं हिट करेल ते डिपेंड करेल ना. हे हा दिलेला व्हीसी पेक्षा कमी आहे, पण किती कमी याच्यावर पण डिपेंड करेल. एकदमच कमी असेल तो तर इथनं असंच धान करीत खाली पडेल. याच्यापेक्षा अजून कमी असेल तर असंच खाली पडेल, म्हणजे फारच कमी असेल तर. येस, बट इफ इट इज सिग्निफिकंटली हाय देन इट विल फॉलो एक मे बी 1-2 असं ऑर्बिट करून आदळेल, पण तो नक्की जमिनीवर पडणार. का नक्की जमिनीवर पडणार? अरे कारण जेव्हा त्याचं व्हेलॉसिटी क्रिटिकल व्हेलॉसिटीच्या पेक्षा कमी असते तेव्हा त्याचं वजन बॅलन्स होतच नाही ना. F = Gm1m2/r². त्याचा जो ग्रॅव्हिटीचा पूल आहे तो ग्रॅव्हिटीचा पूल बॅलन्स झालेलाच नाहीये. सेंट्रिफ्युगल फोर्स कमी आहे ना, सेंट्रिफ्युगल फोर्स कमी आहे बॅलन्स करायला, म्हणजे हे डेफिनेटली खाली पडणार आहे. तुम्हाला कळतंय? ओके, इट विल हिट अर्थ. ओके, दुसरा, इफ V इज एक्झॅक्टली इक्वल टू V क्रिटिकल. सो आता ह्याला पाथ 1 म्हणू. लेट मी कॉल दिस पाथ 1. इफ V is exactly equal to V critical, it will follow what? Circular path. It will follow a circular path. Is it clear to you? एक सिंपल आहे. ओके, फॉलो सर्क्युलर पाथ आणि ऑर्बिट करत राहील, हे आपण बघितलंय. थर्ड, इफ this velocity is greater than critical velocity but less than escape velocity. Okay, listen, what is escape velocity? Is √2 times critical velocity ना. what is √2? 1.4. ओके, म्हणजे क्रिटिकल व्हेलॉसिटीच्या ऑलमोस्ट दीडपट जास्त आहे. म्हणजे इफ दिस इज 100, दिस इज 150. कळतंय ना? 140 वॉट एव्हर. यू अंडरस्टँड दिस? हे किती 140 म्हणजे ह्याची मग त्याला दिलेली व्हेलॉसिटी 100 आणि 140च्या मध्ये असेल. इफ इट इज इन बिटवीन, व्ही क्रिटिकल पेक्षा कमी आहे, सॉरी व्ही एस्केप पेक्षा कमी आहे पण व्ही क्रिटिकल पेक्षा जास्त आहे. आता काय होईल? आता तो एस्केप परमनंटली एस्केप होणार नाही. इट विल नॉट एस्केप. Okay, what will happen? It will follow an elliptical path. It will follow an elliptical path. Elliptical path. Elliptical म्हणजे काय? चपटा path. Means how? Okay, means the path will be like this. Okay. एक second. Path will be like this. It will follow a elliptical path. कुठला path आहे हा? ellipse. It will follow ellipse path. Yes? अच्छा. हाँ. And what will happen? What will happen if this V is exactly equal to escape velocity? It will follow hyperbolic path. हायपरबोलिक पाथ. आणि काय होईल? इट विल एस्केप. इट विल नॉट कम बॅक. म्हणजे इफ द व्हेलॉसिटी इज ग्रेटर दॅन एस्केप व्हेलॉसिटी ऑर इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन, म्हणू इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन व्हेलॉसिटी, एस्केप व्हेलॉसिटी, इट विल फॉलो हायपरबोलिक पाथ आणि इट विल नेव्हर कम बॅक. म्हणजे तो असा जाईल. इट विल जस्ट गो ऑन इन्क्रीजिंग आणि इट विल ऍट वन टाइम इट विल म्हणजे असं गोल गोल फिरतच जाईल ते, पण एकदम लांब जाईल ते, परत कधी येणारच नाही आयुष्यात. अरे कळतंय? Fourth, do you understand how it works? Okay. आता हे कुठे कुठे यूज करतात? सी, कधी कधी हे ऍक्सिडेंटनी पण होऊ शकतं. दिस कॅन बाय ऍक्सिडेंट ऑल्सो, बट दिस कॅन बी पर्पजफुली डन ऑल्सो. पर्पजफुली कधी करतात? व्हॉट व्हेन व्ही इज गिवन पर्पजफुली क्रिटिकल व्हेलॉसिटीच्या कमी कधी देतात? समथिंग लाईक अ स्टेज. इफ यू वॉन्ट द स्टेज 2, स्टेज 3 जे यू वॉन्ट टू कम बॅक टू अर्थ ना, आणि तिथंच वरती फिरून राहून येते, खाली यावं, म्हणजे द स्टेज इज गिवन व्हेलॉसिटी लेसर दॅन क्रिटिकल व्हेलॉसिटी. किंवा an astronaut want to return to earth. An astronaut from space station wants to return to earth. Obviously he cannot return just jump, no, because the atmosphere is so thick. He has to, त्याला कशामध्ये बसावं लागतं? that is called re-entry module. It's called re-entry module. तर re-entry module मध्ये त्याला re-entry म्हणतात अर्थच्या atmosphere मध्ये. आणि त्या re-entry module मध्ये बसून काय करावं लागतं त्याला? इट हॅज टू,
त्याला त्याची व्हेलॉसिटी कमी करावी लागते. त्याची व्हेलॉसिटी तो जेव्हा स्पेसक्राफ्टमध्ये होता तेव्हा त्याची व्हेलॉसिटी किती होती? क्रिटिकल व्हेलॉसिटी होती. मग त्याला काय करावं लागते? त्याची व्हेलॉसिटी कमी करावी लागते. त्या रिएंट्री मॉड्यूलची व्हेलॉसिटी कमी करावी लागते. कमी करायला लागते म्हणजे काय? आता त्याची व्हेलॉसिटी क्रिटिकल पेक्षा कमी झाली, म्हणजे आता इट विल फॉलो अ पॅराबोलिक पाथ अँड स्लोली ऑर्बिट करत करत ते अर्थवर स्ट्राईक होईल कुठेतरी. आणि ते सगळं प्लॅन्ड असतं, म्हणजे द प्लॅन्ड ऍक्टिव्हिटीज आर हायली कॅल्क्युलेटिव्ह. म्हणजे त्यात ते सगळं दे हॅव टू कन्सिडर द विंड फ्लो पॅटर्न अँड देर आर सो मेनी थिंग्स जे आपण या कॅल्क्युलेशन मध्ये निग्लेक्ट करतो, विच इन रिअल लाईफ यू कॅनॉट निग्लेक्ट. त्या मॉड्यूलचा शेप, त्याचा हीट कॅपॅसिटी, बिकॉज रिएंट्री तुम्ही बघितलं असेल मूवीज मध्ये, जेव्हा तो कॅप्सूल रिएंटर करतो ऍटमॉस्फिअर मध्ये, त्याचं फ्रिक्शन इतकं वाढतं, कारण जसं जसं खाली यायला लागतो त्याचं व्हेलॉसिटी पण वाढते ना, बिकॉज जी असतो तिथे, जी म्हणजे ऍक्सेलरेशन, इट इज ऍक्सेलरेटिंग टुवर्ड्स अर्थ, आणि ऍक्सेलरेशन पण वाढायला लागलंय आणि ऍटमॉस्फिअर पण ठीक होत चाललंय खाली आल्या येताना. रॉकेट वर जाताना प्रॉब्लेम नसतो, लक्षात घ्या. रॉकेट वर जाताना काय होतं? वर जाताना वरती ऍक्सेलरेट करतोय रॉकेट, बरोबर आहे, ऍक्सेलरेट करतोय, पण वर जसं जसं ऍक्सेलरेट करतोय ऍटमॉस्फिअर थिन होत चाललंय, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. पण वरनं खाली येताना प्रॉब्लेम आहे, ऍक्सेलरेशन स्पीड पण वाढायला लागलाय आणि ऍटमॉस्फिअर पण ठीक व्हायला लागलंय. म्हणजे इट्स लाईक तुम्हाला असं इमॅजिन करा, रेल्वे प्लॅटफॉर्म आहे, रेल्वेचा प्लॅटफॉर्म, इथे 5-6 लोक आहेत, पण असं इमॅजिन करा, असं 5-6-7-8 लोक, जास्त लोक इथं नाही आहेत, इथं रेअर लोक आहेत, पण जसं जसं पुढे पुढे जाईल असं एकदम गर्दी खचून वाढायला लागली आहे, असं इमॅजिन करा. आणि तुम्हाला सांगितलं इथनं पळत जायचं आणि ऍक्सेलरेट करायचं, स्पीड वाढवत जायचं. ओके, जस्ट इमॅजिन असं पळत जायचं. तुम्ही इमॅजिन करा कसं, हाऊ स्ट्रगलसम इट विल बी. म्हणून तो जो मॉड्यूल जेव्हा येतो वरनं खाली, तेव्हा तो बेसिकली इट बिकम्स अ फायरबॉल. त्याच्या पूर्ण आजूबाजूला पूर्ण फायर एनगल्फ होते, इतकं त्याच्यामध्ये हीट जनरेट होते ड्यू टू फ्रिक्शन बिटवीन द मॉड्यूल अँड द एअर. ओके, आणि तो ऑब्व्हियसली इट अटेन्स टर्मिनल व्हेलॉसिटी. आपण बघितलं टर्मिनल व्हेलॉसिटी कन्सेप्ट, आणि त्या टर्मिनल व्हेलॉसिटीने खाली येतो. दॅट्स हाऊ इट वर्क्स. आणि म्हणून त्याला थर्मल शिल्डिंग लागतं. तो रिएंट्री मॉड्यूलला आतनं त्याला काय म्हणतात, एरोजेल, दे कॉल इट एरोजेल, विच इज व्हेरी हायली थर्मली इन्सुलेटिंग. म्हणजे एरोजेल जे आहे ते एरोजेल एकदम हलकं असतं, एकदम लाईट वेट असतं, आणि ते एरोजेलला तुम्ही खालनं समजा भट्टीत ठेवलं आणि वरती एक बर्फाचा तुकडा ठेवला तर बर्फ विल नॉट मेल्ट, इतकं तो इन्सुलेटिंग असतो एरोजेल. अशा एरोजेल स्टाईल्स असतात त्याच्या आतमध्ये लावलेल्या असतात, ते इतकं त्यात हीट शिल्ड करतं, म्हणून आतले ॲस्ट्रोनॉट्स प्रोटेक्टेड राहतात. आणि त्याच्यात जर काही प्रॉब्लेम आला तर देन इट्स डू ऑर डाय गेम. म्हणजे कल्पना चावला अँड द क्रू दे डाईड, एका रिएंट्रीमध्येच त्यांचं हे झालं, बिकॉज देर वर सम क्रॅक्स जे त्यांनी बघितले नाहीत, बघायचं राहिलं. देर वर क्रॅक्स इन द थर्मल शिल्डिंग, आणि त्या क्रॅक्स मधून इतकी हीट आत आली की इट जस्ट गॉट ब्लास्टेड ऑफ, ते ब्लास्ट झालं त्यांचं मॉड्यूल पूर्ण. Okay, so that was the story. So what if we want something to just orbit, something like satellite is giving a circular path, a critical velocity. Suppose what about elliptical path? When do you want this to happen? आता कधी कधी जर सॅटेलाइटची लोकेशन चेंज करायची आहे, आपण ते बघतो ना मूवीज मध्ये की सॅटेलाइट इज राईट नाव कव्हरिंग पोखरण अँड दे हॅव टू मूव्ह इट. जर सॅटेलाइटची पोझिशन चेंज करायची असेल वरती, किंवा त्याचा जर ऑर्बिटचं जर डिस्टन्स, अल्टिट्यूड चेंज करायची ऑर्बिटची, तर काय करायचं? मग काय केलं जातं? हा जो स्पेस क्राफ्ट आहे, दिस इज गिव्हन इलिप्टिकल पाथ. पण इलिप्टिकल पाथ फार केअरफुली द्यावं लागेल. थोडं जास्त झालं आणि ते असंच एस्केप झालं तर मग ते गेलंच. आणि ही पर्पजफुली केव्हा दिलं जातं? इफ यू वॉन्ट, आता चंद्रयान, इफ यू वॉन्ट सम स्पेस क्राफ्ट टू पर्पजफुली by design to leave Earth's gravity and go ahead. म्हणजे if it wants to go on Mars, Moon, anywhere other than Earth, then it is given, त्याला किती velocity द्यावी लागते? It has to be given escape velocity. आणि escape velocity मध्ये पण काय होतं? तो असं ह्याला ऑर्बिट करतो आणि देन इट गोज अवे. ओके फाईन. याच्यात भरपूर डिटेल्स आहेत, भरपूर मूवीज ह्याच्यामध्ये आलेल्या आहेत आणि दे आर व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह. बट आय वुड रिकमेंड तुम्ही राईट नाव त्यात कुठं हरवू नका. राईट नाव लेट अस स्टिक टू द सिलेबस ॲज फार एज पॉसिबल. आणि ह्याच्यानंतर इफ यू हॅव इनफ टाइम अँड फ्री, देन यू कॅन ऑलवेज go for some scientific entertainment. Come back.
सो कम बॅक टू दिस. दिस इज हाऊ. हे तुम्हाला माहिती पाहिजे. ड्रॉ दिस डायग्राम, ड्रॉ दिस कंडिशन्स. दिस यू शुड नो. ओके फाईन. पुढे बघूयात. या there is one more very important condition which you should understand. बघा, सॅटेलाइट जर अर्थच्या भोवती फिरायचं असेल, कंटिन्युअसली ऑर्बिट करायचं असेल, त्याला ऑर्बिट शब्द वापरतो आपण. लिसन, दिस इज अर्थ आणि सॅटेलाइट, दिस इज सेंटर ऑफ अर्थ. ओके, तर सॅटेलाइटला अर्थला ऑर्बिट करायचं आहे. येस ऑर नो? आता सॅटेलाइटला जर अर्थला ऑर्बिट करायचं जर असेल तर कसं ऑर्बिट करायचं? असं ऑर्बिट करून चालेल का? Can a satellite orbit the earth like this? Or can a satellite orbit the earth like this? In this plane? या प्लेन मध्ये ऑर्बिट करून चालेल का अर्थला? असं तुम्ही कुठल्या चित्रामध्ये, कुठल्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे का? असं ऑर्बिट करताना दाखवता कोणी? इवन ॲटम मध्ये पण जे इलेक्ट्रॉन ऑर्बिट करताना दाखवतो आपण, असं ऑर्बिट करताना दाखवतो कधी? असा प्लेन. हॅव यू एव्हर सीन एनी पिक्चर लाईक दिस? दिस इज इम्पॉसिबल. A satellite can never orbit like this stably. बघा कसं का? मला सांगा, सॅटेलाइट ऑर्बिट कधी करू शकतो? जेव्हा त्याचा वेट किंवा ग्रॅव्हिटेशनल पुल ज्याला म्हणतो आपण शुड बी बॅलन्स्ड बाय सेंट्रिफ्युगल फोर्स ना. इमॅजिन सॅटेलाइट असा ऑर्बिट करायला लागला, असा. जस्ट इमॅजिन करा, तर काय होईल? ह्याचा तरी वेट असा असेल ना, ग्रॅव्हिटेशनल पुल असा असेल. ग्रॅव्हिटेशनल पुल असा आहे, ओके, टुवर्ड सेंटर ऑफ अर्थ. आणि ह्याचा सेंट्रिफ्युगल फोर्स कसा आहे? असा आहे. सेंट्रिफ्युगल फोर्स असा आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असा आहे. मला सांगा, ते एकमेकांना कॅन्सल करतायत का? आर दे कॅन्सलिंग इच अदर कम्प्लिटली? नो, दे कॅनॉट कॅन्सल इच अदर कम्प्लिटली. वाय? ओनली दिस कॉम्पोनंट ऑफ सेंट्रिफ्युगल फोर्स, सम कॉम्पोनंट ऑफ सेंट्रिफ्युगल फोर्स याला कॅन्सल करेल. अरे तुम्हाला कळतंय? या त्यामुळे, किंवा उलट बघायला जरी गेलं तरी सेंट्रिफ्युगल फोर्सला जर मी ह्याच्या वेटला जरी मी रिझॉल्व्ह केलं, ह्याच्या वेटला या FG ला रिझॉल्व्ह केलं असा आणि अशा कॉम्पोनंट मध्ये, तर FG चा हा कॉम्पोनंट, दिस कॉम्पोनंट ऑफ FG विल बी बॅलन्स्ड बाय सेंट्रिफ्युगल फोर्स. बट व्हॉट अबाउट दिस कॉम्पोनंट ऑफ द ग्रॅव्हिटेशनल पुल? इट कॅनॉट बी बॅलन्स्ड. ओके, यू अंडरस्टँड? त्यामुळे फॉर अ सॅटेलाइट टू रोटेट, मला सांगा, the satellite to orbit earth, the satellite must pass through equatorial the plane of orbit of satellite, असं म्हणतो मी. plane of orbit of satellite must pass through center of earth. this is center of earth ना, आणि हे प्लेन आहे ऑर्बिटचं. या प्लेन मध्ये तो सॅटेलाइट ऑर्बिट करतोय. दिस प्लेन मस्ट पास थ्रू center of earth. This is very very essential. Okay, मग satellite can orbit like this also. In such case, the plane of orbit is like this na. This plane of orbit, this is also fine. This is possible. This is perfectly possible. Because this is passing through center of earth. या केस मध्ये काय लागलंय? द प्लेन असं आहे ना, आणि द प्लेन इज नॉट पासिंग थ्रू सेंटर पेक्षा वरती प्लेन आहे ते. कळतंय? हा, हे इम्पॉर्टंट गोष्ट आहे, हे लिहून घ्या. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट नॉलेज. द सॅटेलाइट ऑर्बिट करण्याची एक कंडिशन काय आहे? म्हणजे किती कंडिशन आहेत? एक तर क्रिटिकल वेलोसिटी पाहिजे. दुसरी कंडिशन काय आहे? द प्लेन ऑफ ऑर्बिट शुड बी पासिंग थ्रू सेंटर ऑफ अर्थ. कळतंय का? इट कॅनॉट बी एनी रॅन्डम. कसं पण सर्कल म्हणलं की कसंही सर्कल नाही. अरे कळतंय का नाही तुम्हाला हे? फाईन. असं एक डायग्राम काढा, तुमच्या शब्दांमध्ये लिहून घ्या तुम्हाला काय काय कळलं याच्यातनं. पुढे चला, पुढचा स्टार मारा. एनर्जी ऑफ सॅटेलाइट. एनर्जी ऑफ सॅटेलाइट हे सॅटेलाइट मोशन मध्ये चालू आहे सगळं, बरं का? एनर्जी ऑफ सॅटेलाइट. सॅटेलाइट मोशन मध्येच आपण बघितलं, क्रिटिकल व्हेलॉसिटी बघितली, एस्केप व्हेलॉसिटी बघितली, वेगळे वेगळे पाथ बघितले. आता आपण स्टडी करतोय एनर्जी ऑफ सॅटेलाइट. ओके, मला सांगा, सॅटेलाइट ऑर्बिट जर करत असेल, ओके, आता या ठिकाणी एनर्जी म्हणजे आपण कुठली मेकॅनिकल एनर्जी बघतोय. बाकी त्याचा इलेक्ट्रिक, वी आर नॉट स्टडिंग एनी अदर फॉर्म ऑफ एनर्जी, वी आर ओनली स्टडिंग मेकॅनिकल एनर्जी इन दिस. ओके, बघा, मेकॅनिकल एनर्जी कुठल्या दोन प्रकारच्या मेकॅनिकल एनर्जी असतात? कायनेटिक, पोटेन्शियल. तो सिमिलरली ह्याच्यामध्ये पण काय आहे? कायनेटिक आणि पोटेन्शियल. पहिला बघू कायनेटिक एनर्जी.
कायनेटिक एनर्जी. ओके, दिस सेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट कारण ह्याच्यावर भरपूर प्रॉब्लेम्स येतात. ह्याच्यामध्ये कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी आपण चालू करणार आहे. बघा, कायनेटिक एनर्जी. व्हॉट इज कायनेटिक एनर्जी? हाफ mv² ना, mv². आता मी mvc² म्हणू का? वाय vc? बिकॉज अ सॅटेलाइट ऑलवेज रोटेट्स विथ क्रिटिकल वेलोसिटी ना, म्हणून हाफ mvc² म्हणतो मी त्याला. अच्छा, ओके. व्हॉट इज vc? व्हॉट इज क्रिटिकल वेलोसिटी? आठवा, क्रिटिकल वेलोसिटी इज इक्वल टू रूट gm बाय r. रूट gm बाय r. ओके, सबस्टिट्यूट करा इथं. काय येतं मला? हे हाफ m ह्याचा स्क्वेअर ना, gm बाय r. ह्याला थोडंसं नीट रिफ्रेम केलं तर काय येईल? हे gmm बाय 2r. व्हॉट इज दिस? व्हॉट इज दिस? कायनेटिक एनर्जी. Very important formula. This is kinetic energy of a orbiting satellite. Is it clear to you? You can write this small r in terms of capital R plus H. This is also perfectly fine. Okay. बऱ्याचदा this is little more valuable formula. This is little more better formula. कारण बऱ्याचदा सॅटेलाइट ऑर्बिट जे करतं ना, तर त्याचे अल्टिट्यूड, हा सॅटेलाइट इतक्या इतक्या अल्टिट्यूडला फिरतोय असं डिस्क्रिप्शन असतं कधी पण. अल्टिट्यूड म्हणजे काय? h. हाईट अबोव्ह अर्थ इज कॉल्ड एज अल्टिट्यूड. हे आर काय असतं? सेंटर ऑफ अर्थ पासनं. पण जनरली सेंटर ऑफ अर्थ पासनं कोणी सांगत नाही ना. तुझी हाईट किती म्हणलं तर तू थोडं म्हणतो माझी हाईट सेंटर ऑफ अर्थ पासनं एवढी एवढी आहे. येस ऑर नो? बेसिकली आपण अल्टिट्यूड सांगतो. म्हणून दिस इज, तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना तुम्हाला हा फॉर्म्युला जास्त युजफुल ठरणार आहे. पण एनिवे, त्यात काही फार फरक नाही. दिस इज कायनेटिक एनर्जी. देअर कम्स पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी किती असते? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. व्हॉट इज ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी? मायनस जी m1 m2 बाय r ना, मायनस जी m1 अर्थचा मास कॅपिटल M, सॅटेलाइटचं मास स्मॉल m, बाय r. आणि r प्लस एचच्या टर्म्स मध्ये मायनस gmm अपॉन r प्लस एच. अरे सिंपल आहे हे, ह्यात काही अवघड नाही. कळतंय का? बस, सॅटेलाइट मध्ये एवढी कायनेटिक एनर्जी असते, एवढी पोटेन्शियल एनर्जी असते त्या हाईटला. कळतंय? ओके. व्हॉट नेक्स्ट? लेट अस गो टू टोटल एनर्जी. टोटल एनर्जी. हाऊ डू यू राइट टोटल एनर्जी? It is Ke plus Pe na? Ke plus Pe. That is total energy. As simple as this. अच्छा. What is total energy? दोन्ही add करा. gmm upon 2r plus h plus minus gmm by r plus h. Say yes or no? तुम्ही जिथं ऐकताय तिथं बघा. आता हे हाफ आहे ना आणि हे 1 आहे. हे जर कॉमन काढलं तर मला काय मिळेल? आय गेट मायनस gmm बाय 2r प्लस एच. मला असं मिळेल का? येस. सो टोटल एनर्जी ऑफ अ सॅटेलाइट इज नेगेटिव्ह. टोटल एनर्जी ऑफ सॅटेलाइट इज नेगेटिव्ह. ओके, दिस इज टोटल एनर्जी. सो आय कॅन ऑल्सो से, बघा, इफ यू लुक ॲट दिस 3 फॉर्म्युला, look at this, look at this, and look at this. If you look at these 3 formula, can I just say total energy is simply negative of kinetic energy? अरे बघा, this is kinetic energy ना. Listen to the figure, the number is same. कळतंय? फक्त इथं प्लस साइन आहे तर मायनस साइन आहे. सो टोटल एनर्जी इज नथिंग बट मायनस ऑफ कायनेटिक एनर्जी. अरे कळतंय का? ओके. अच्छा, नाउ लेट अस डिस्कस अबाउट दिस मायनस साइन. हे मायनस साइन काय इंडिकेट करतं? ओके, this minus sign indicates that the satellite which is orbiting the earth is bound to earth. Is bound to earth. अर्थ ला तर बंधलेला आहे तो. अर्थ से बंधा गया है. कळतंय? It has negative energy. लक्षात घ्या, if something has zero energy means he is free. Something has positive energy. We're talking about, okay, something has positive energy means he does not care.
तुम्हाला कळतंय? समथिंग लाईक माझ्याकडे जर काही पैसे नाही आहेत, मी कोणाकडनं जर पैसे 10 रुपये घेतले, किंवा तर लिसन, माझा बॅलन्स जर -10 रुपीज आहे, लिसन, इफ माय बॅलन्स इज -10 रुपीज, -10, म्हणजे आय ओ 10 रुपीज टू समवन एल्स, म्हणजे मला 10 रुपीजची गरज आहे माझ्याकडे. ओके, दॅट्स हाऊ इथं जर अॅनॉलॉजी ती मार खातीये. बट दिस निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट द पर्टिक्युलर सॅटेलाइट इज बाउंड टू अर्थ. एक मिनिट. सो तुम्हाला हे कळलंय एनर्जी ऑफ सॅटेलाइट. देन लेट अस कन्सिडर अनदर टर्म. ही टर्म तुम्ही याच्या अगोदर ऐकली असेल, एस्पेशली केमिस्ट्रीमध्ये, बाइंडिंग एनर्जी. बाइंडिंग एनर्जी. ओके, बाइंडिंग एनर्जी इज नथिंग बट मायनस ऑफ टोटल एनर्जी. मायनस ऑफ टोटल एनर्जी. ओके, so what is binding energy here? Binding energy is nothing but minus of total energy ना. Just put it here. मग काय मिळेल मला? Gmm/2r+h. Binding energy. अच्छा, what is the meaning of binding energy? Binding energy is a minimum amount of energy. What is binding energy? Binding energy is minimum amount of energy which when given to the orbiting object, the object becomes free from gravity, free from the gravitational pull. नाही कळत आहे, परत सांगतो. बाइंडिंग एनर्जी अशी एनर्जी असते, लक्षात घ्या, हा सॅटेलाइट जो आहे, हा सॅटेलाइट अर्थला काहीतरी एनर्जीने बाइंड झालेला आहे. येस ऑर नो? किती एनर्जीने बाइंड झालेला आहे? इतक्या एनर्जीने बाइंड झालेला आहे. आता मला जर त्या सॅटेलाइटला फ्री करायचं असेल, मला सांगा, आपल्या सगळ्यांची एनर्जी निगेटिव्हच आहे असं बघायला गेलं तर. वी आर स्टँडिंग ऑन अर्थ, आय एम स्टँडिंग ऑन अर्थ, माय मास इज स्मॉल एम, अर्थ मास इज एम. कळतंय? ओके, व्हॉट इज माय बाइंडिंग एनर्जी, माय पोटेन्शियल एनर्जी राईट नाव? किती आहे माझी पोटेन्शियल एनर्जी? माझी कायनेटिक एनर्जी 0 घेऊन चाला, आय एम स्टेशनरी. व्हॉट इज द पोटेन्शियल एनर्जी? -G/रेडियस ऑफ अर्थ, आर. अरे कळतंय? सी, माझी पण एनर्जी काय आहे? दिस इज माय टोटल एनर्जी ओनली ना, बिकॉज आय हॅव 0 कायनेटिक एनर्जी. दॅट मीन्स जे ऑब्जेक्ट्स, जे काही मास अर्थशी बांधून आहे, अर्थ से बंधा गया है जो भी मास, उसकी एनर्जी कितनी होती है? टोटल एनर्जी निगेटिव्ह होती है. यू अंडरस्टँड? माझी पण एनर्जी किती आहे? आपल्या सगळ्यांची एनर्जी किती आहे? निगेटिव्ह Gmm/r, बिकॉज वी आर ऑन अर्थ. आणि आपली कायनेटिक एनर्जी असेल तरी ½ mv², व्हॉट एव्हर. तुम्हाला कळतंय? अच्छा, इफ समबडी वॉन्ट्स टू फ्री मी फ्रॉम अर्थ ग्रॅव्हिटी, अर्थच्या ग्रॅव्हिटीमधून मला फ्री करायचं आहे, ओके, तर ह्याला किती एनर्जी द्यावी लागेल? इतकी एनर्जीनी हा मायनस आहे ना, ह्याला जर मी इतकीच एनर्जी बाहेरनं दिली तर हा फ्री होईल. अरे फॉर एक्झाम्पल, एक गुलाम आहे, गुलाम, स्लेव. एक माणूस, एक कोणीतरी एका माणसाचा गुलाम आहे, स्लेव केलाय. स्लेव केलं म्हणजे काय केलेलं आहे? हा तो गुलाम आहे, जो स्लेव आहे, तो त्या माणसाशी काहीतरी कनेक्टेड आहे, रेस्ट्रिक्टेड आहे. येस, हा. तो किती अमाऊंटनी रेस्ट्रिक्टेड आहे? ती अमाऊंट त्याला जर बाहेरनं मिळाली तर तो फ्री होईल ना. येस, यू अंडरस्टँड? ओके, आता ही पोटेन्शियल एनर्जी समजा मी बाहेरनं एवढीच अमाऊंट बाहेरनं दिली. मी काय दिली? Gmm/r एवढीच अमाऊंट प्लस मध्ये बाहेरनं दिली. आता एनर्जी काय होईल माझी? दिस प्लस दिस बिकम 0. माझी एनर्जी, माझी पोटेन्शियल एनर्जी 0 झाली म्हणजे काय? नाव आय एम फ्री. अगोदर निगेटिव्ह होतो, आता 0 झालो ना, नाव आय एम फ्री. म्हणजे कमीत कमी इतकी एनर्जी द्यावी लागेल ना मला फ्री करायला. वो गुलाम की कीमत है, कीमत दे दिया, गुलाम फ्री हो गया. येस और नो? ही आपली किंमत आहे अर्थनी. आपल्याला जर कोणी एवढी एनर्जी दिली, वी बिकम फ्री फ्रॉम ग्रॅव्हिटी. आणि एवढी एनर्जी देणं म्हणजेच एस्केप करणं ना. एक सेकंड, वेट अ मिनिट. आपण कॉन्झर्वेशन कडे येतोय, पण तुम्हाला हे कळलंय. आणि याच एनर्जीला काय म्हणतो आपण? याच एनर्जीला म्हणतो बाइंडिंग एनर्जी. तुम्हाला कळतंय? डू यू अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ बाइंडिंग एनर्जी?
आय डोंट नो तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये तुम्ही काय प्रकारे हे वापरलेला आहे शब्द, आय डोंट नो दॅट, बट हिअर वी यूज द बाइंडिंग एनर्जी वर्ड इन दिस फॅशन. आय थिंक केमिस्ट्रीमध्ये पण आपण हेच शिकणार आहोत. इव्हन मॉडर्न फिजिक्समध्ये पण बाइंडिंग एनर्जी शब्द पुढे येणार आहे मॉडर्न फिजिक्समध्ये. अँड इलेक्ट्रॉनची एनर्जी काय तर ती पण निगेटिव्ह असते. इलेक्ट्रॉन इज त्याला त्याची बाइंडिंग एनर्जी म्हणजे काय, हाऊ मच अमाऊंट ऑफ एनर्जी टू बी गिवन टू इलेक्ट्रॉन टू फ्री इट सेल्फ फ्रॉम दॅट ऑर्बिट ऑर टू एक्साइट फ्रॉम दॅट ऑर्बिट टू नेक्स्ट ऑर्बिट. येस, ती त्या ऑर्बिटची बाइंडिंग एनर्जी झाली. आठवतंय का, असा असा शब्द येणार आहे पुढे आपल्याला, किंवा तुम्ही केमिस्ट्रीमध्ये स्टडी केलेला आहे. यू अंडरस्टँड व्हॉट इज बाइंडिंग एनर्जी? बाइंडिंग एनर्जी इज दॅट मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी टू बी गिवन टू एन ऑब्जेक्ट टू फ्री इट फ्रॉम ग्रॅव्हिटेशनल पुल. टू फ्री इट फ्रॉम ग्रॅव्हिटेशनल पुल. ओके, हे तुम्हाला कळतंय हे, फाईन. आणि ही बाइंडिंग एनर्जी किती असते? टोटल एनर्जीच्या निगेटिव्ह ना. टोटल एनर्जी, बाइंडिंग एनर्जी किती असते? टोटल एनर्जी मध्ये मायनस होता, इथं फक्त प्लस केला मी, म्हणजे टोटल एनर्जीच्या उलट निगेटिव्ह साईन. कळतंय? दॅट्स वाय बाइंडिंग एनर्जी इज निगेटिव्ह ऑफ टोटल एनर्जी, विच इज द व्हॅल्यू इज दिस. इज इट अंडरस्टूड टू यू? हे सगळं शांतपणे लिहून घ्या. राईट दिस ऑल डाऊन. आणि हे पण लिहून घ्या. हे नाही का, टोटल एनर्जी काय लिहिता येईल? यू कॅन से टोटल एनर्जी is equal to minus of kinetic energy. Total energy is equal to minus of kinetic energy and half of potential energy. And half of potential energy. Okay. Okay, this is very important. This will help us in solving problems. So एखाद्या तुम्हाला सॅटेलाइटचं तुम्हाला जर त्यांनी कायनेटिक एनर्जी दिली असेल आणि इफ दे आस्क यू टोटल एनर्जी, जस्ट चेंज द साइन. कायनेटिक एनर्जी दिली 10 जूल, 10 जूल दिली कायनेटिक एनर्जी, टोटल एनर्जी किती झाली? -10 जूल. सिंपल. कायनेटिक एनर्जीचा उलटा साइन मध्ये. तुम्हाला कळतंय मी काय सांगतोय? येस. आणि जर टोटल एनर्जी 10 जूल दिली असेल, तर ही किती झाली? पोटेन्शियल एनर्जी किती झाली? 20. टोटल एनर्जी -10 झाली ना. कायनेटिक एनर्जी 10 जूल, टोटल एनर्जी -10 जूल, आणि ही किती? ही झाली किती? पोटेन्शियल एनर्जी 2 इथं गेला, -20 जूल. अरे कळतं तुम्हाला हे? ओके, हे सगळं नीट लिहून घ्या. राईट ऑल दिस थिंग डाऊन. अच्छा, पुढची चर्चा ऐकू आता. बघा, लक्ष द्या सगळे, पुढची चर्चा बघा. अर्थच्या अबाउट जेव्हा सॅटेलाइट रोटेट हे करतोय, ऑर्बिट करतोय सॅटेलाइट, ओके, तेव्हा या सॅटेलाइटवर कुठले फोर्सेस लागतात? कुठलाच फोर्स लागत नाही एक्सेप्ट फॉर ग्रॅव्हिटी. यू अग्री विथ मी? ओनली फोर्स ऍक्टिंग ऑन अ सॅटेलाइट इज ग्रॅव्हिटी, द ग्रॅव्हिटेशनल पुल. करेक्ट? देर इज नो अदर फोर्स. देर इज व्हेलॉसिटी इन टँजेन्शियल मॅनर, दॅट्स वाय इट मेक्स अ सर्क्युलर मोशन, दॅट्स फाईन. पण फोर्स कुठला आहे? फक्त ग्रॅव्हिटी. अच्छा, यू टेल मी व्हॉट इज टॉर्क, व्हॉट इज नेट टॉर्क? आता ह्याच्या पुढचं डिस्कशन जे आहे, इट्स कॉम्बिनेशन ऑफ ग्रॅव्हिटेशन अँड मेकॅनिक्स. कॉम्बिनेशन ऑफ ग्रॅव्हिटेशन अँड मेकॅनिक्स. रिमेंबर मेकॅनिक्स, एस्पेशली दिस इज अ सर्क्युलर मोशन. This is circular motion, so you can combine this motion with all problems of circular motion. You understand? Circular motion मध्ये काय काय? Momentum, angular momentum, आठवतंय सगळं? Circular motion, yes. Omega, time period. You can do many play with this like anything. आणि ह्याचे कॉम्बिनेशन्स मेकॅनिक्सचे बरोबर कसे होतात आपण बघूयात वन बाय वन. मला सांगा, what is net torque? I can say F net on satellite is not zero. F net on satellite is not zero. There is net force acting on a satellite, obviously like this. Okay, yes, okay, not zero, agreed. But what about net torque? What about net torque acting on satellite? It is zero. Or net torque about C. What is net torque about C? Is zero. Why zero? अरे एकच फोर्स लागतोय आणि दॅट फोर्स इज ऑल्सो पासिंग थ्रू सी. कळतंय का? सो व्हॉट इज टॉर्क? आर क्रॉस एफ. काय असं काय आठवतंय का? टॉर्क टाऊ इक्वल टू आर क्रॉस एफ, एफ आर साइन थिटा. अरे याच्यात आर नाहीच आहे ना, द फोर्स इज पासिंग थ्रू द पॉइंट. म्हणजे ऍज इफ
दरवाजा तुम्ही उघडताय आणि तुम्ही ते कुठे ढकलताय, दरवाजाच्या हिंजा ढकलताय. दरवाजा उघडला जाईल का? नाही जाणार, कारण टॉर्कच झिरो आहे. तसंच आहे, देर इज नो ऍडिशनल टॉर्क. आणि आठवा, व्हेनेवर देर इज नो टॉर्क, काय असतं? व्हॉट इज टॉर्क? रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम. अरे बापरे, असं काय आठवत आहे? टॉर्क इज रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम. अच्छा, आणि कुठलाही डिफरन्शिएशन झिरो असेल तर ही गोष्ट काय पाहिजे? कॉन्स्टंट पाहिजे. म्हणजे दिस इम्प्लाइज एल इज कॉन्झर्व्ड. एल इज अँग्युलर मोमेंटम इज कॉन्झर्व्ड. दिस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फिनॉमिना. आता जे आपण डिस्कशन करतोय, आठवत आहे? कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. व्हॉट इज अँग्युलर मोमेंटम? आय ओमेगा. So I can say I1 omega 1 equal to I2 omega 2. अरे कळतंय? याच्यामध्ये I तरी सेमच आहे. याच्यामध्ये I सेम आहे ना. व्हॉट इज I? I काय आठवत आहे का? मोमेंट ऑफ इनर्शिया. व्हॉट इज मोमेंट ऑफ इनर्शिया? मास इंटू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन द मास अँड द ऍक्सिस ऑफ रोटेशन. आठवत आहे? mr स्क्वेअर. कळते का? ह्याचा मास जर m असेल तर व्हॉट इज I? mr स्क्वेअर. बट यू सी, इन दिस एंटायर सर्क्युलर मोशन, जर ही मोशन सर्क्युलर असेल, इफ दिस मोशन इज सर्क्युलर मोशन, सो व्हॉट हॅपन्स? I इज कॉन्स्टंट. इफ यू वॉन्ट यू कॅन राईट. सगळ्यात पहिल्यांदा दिस इज पॉईंट नंबर 1. ओके, लेट मी राईट लाईक दिस. दिस इज पॉईंट नंबर 1 दॅट वी आर डिस्कसिंग. ह्याला टायटल नको, सध्या पहिलं लक्ष द्या, नंतर तुम्ही लिहा. काय लिहिता येतं? फॉर सर्क्युलर मोशन I तरी कॉन्स्टंट असणार आहे, कारण m चेंज होत नाही, r चेंज होत नाही. दिस इम्प्लाइज ओमेगा ऑल्सो कॉन्स्टंट. मग I आणि m दोन्ही कॉन्स्टंट असतात सर्क्युलर मोशन मध्ये. दोन्ही कॉन्स्टंट म्हटलं की काय प्रॉब्लेम काय तुम्हाला? एल कॉन्झर्व होतोच ना एनिवे. पण समजा एखादा सॅटेलाइट एलिप्टिकल ऑर्बिट करतोय. इफ सम सॅटेलाइट is performing elliptical orbit. आठवतं elliptical orbit? कळतंय? असं असू शकतं. दिस कॅन बी पॉसिबिलिटी. येस, आपण बघितलं ना, इफ वेलॉसिटी ऑफ सॅटेलाइट इज ग्रेटर दॅन क्रिटिकल बट लेस दॅन एस्केप, इट विल फॉलो elliptical path. अच्छा, फॉर elliptical path also L is conserved. Why? Because even in this elliptical path also, if the satellite is here, the only force acting on the satellite is centrifugal force, is gravitational force. Only force acting on satellite in earth frame, only force acting on the satellite is on earth frame ना. हे कुठला फोर्स आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अच्छा, त्यामुळे अगेन इथं पण काय आहे? फॉर दिस एलिप्टिकल ऑर्बिट ऑल्सो दिस इज व्हॅलिड. डाउन इट इज 0, अबाउट C इज 0. ओके, दॅट मीन्स L इज कॉन्झर्व्ड. दॅट मीन्स I1 omega 1 should be equal to I2 omega 2. अच्छा, म्हणजे समजा हे डिस्टन्स R1 आहे, लहानात लहान डिस्टन्स, आणि हे डिस्टन्स R2 आहे. हे डिस्टन्स काय आहे? R1 आहे आणि हे R2 आहे. ओके, बघा, ह्याला म्हणतात पेरिजी. आणि ह्याला म्हणतात, या फार्देस्ट पॉइंटला म्हणतात अपोजी. पेरिजी आणि अपोजी. ओके, हे तुम्हाला शब्द माहिती असू देत आणि हे माहिती असू दे, म्हणजे हे काही वाया जात नाही. दिस इज इम्पॉर्टंट टू नो. आपण हे परत केपलर्स लॉ मध्ये परत हे इथे येणार आहे आपण. एलिप्स हा कुठला शेप आहे? हा एलिप्स, अंडाकृती शेप नाहीये. दिस इज नॉट अ ओव्हल शेप. अंडाकृती शेप कसा असतो? अंडाकृती शेप इज लाईक दिस. एलिप्स इज नॉट लाईक दिस. एलिप्स इज चपटा सर्कल. थोडा फरक आहे याच्यात. ओव्हल आणि एलिप्स मध्ये फरक आहे. दिस इज नॉट अ ओव्हल शेप, अंडरस्टँड. दिस इज एलिप्टिकल शेप. ओके, सपोज अ सॅटेलाइट इज गोइंग ऑन अराउंड अर्थ इन एलिप्टिकल शेप. तर काय झालं? R1 R2 वेगळे वेगळे झाले. सर्कलमध्ये काय असतं? R1 इक्वल टू R2 इक्वल टू R. ओके, आणि या पॉइंटला काय म्हणतात आपण? अपोजी. पेरिजी आणि अपोजी. व्हॉट इज पेरिजी? क्लोजेस्ट पॉइंट टू अर्थ. आणि अपोजी काय आहे? फार्देस्ट पॉइंट टू अर्थ. ओके, आपण हे प्लॅनेटरी मोशन मध्ये जास्त शिकणार आहे, बिकॉज देर आर सम प्लॅनेट, इन फॅक्ट ऑल प्लॅनेट्स
in fact including earth, actually follows elliptical path around sun and not circular path. The path is elliptical. ओके, पण तो एलिप्टिकलचं एसेंट्रिसिटी वगैरे फार कमी असते, त्यामुळे आपण तो सर्क्युलर ऑलमोस्ट मानतो. ओके, बघा, तर हा समजा सॅटेलाइट, दिस इज अ सॅटेलाइट ऑफ मास एम, असा फिरतोय हा गोल. या इन्स्टंटला याची वेलोसिटी कशी आहे? टँजेन्शियल टू द वॉटएव्हर. याची वेलोसिटी ठीक आहे, आपण सध्याच्या काय घेणं देणं नाही वेलोसिटीचं, पण इवन इन दिस ऑर्बिट ऑल्सो, एलिप्टिकल ऑर्बिट असताना सुद्धा मला सांगा, हे व्हॅलिड आहे, हे पण व्हॅलिड आहे, हे पण व्हॅलिड आहे. हा, आता मग काय म्हणता येईल मला? इफ I1 ω1 इक्वल टू I2 ω2, ओके, मला सांगा, ह्याला जर मी पोझिशन 1 म्हणली आणि पोझिशन 2 म्हणली, पोझिशन 1 कुठली? अशी पोझिशन जी अर्थच्या जवळ आहे, त्याला म्हणतात अपोजी, सॉरी, अर्थच्या जवळ आहे, पेरिजी. हा, हे लक्षात ठेवायचं काय? पेरी म्हणजे पास में, पास, पी, पास मध्ये, पास में हिंदीमध्ये, पास में इज पी पी, असं लक्षात ठेवा. पास में म्हणजे पेरिगी आणि दुसरं लांबचं म्हणजे अपोगी. ओके, तर काय होतं, पेरिगी जवळ जेव्हा असतो, जेव्हा फॅन सॅटेलाइट इज ॲट पेरिगी, दिस डिस्टन्स इज व्हेरी स्मॉल. पेरिगी काय असतं? R1 is very small than R2. I mean R1 is lesser than R2. Obviously distance is smaller ना. ओके, मग काय लिहिता येईल मला, किंवा टोटल लिहितो मी तर, R1 is less than R2, yes or no? अच्छा, what is I? What is moment of inertia? mr square. But if R1 is lesser, I can say R1 square is also lesser than R2 square. m ने मल्टीप्लाय करा, I say mr1 square is less than mr2 square. अरे कळतंय, व्हॉट इज mr स्क्वेअर? आय मोमेंट ऑफ इनर्शिया ऍट 1 इज लेस दॅन मोमेंट ऑफ इनर्शिया ऍट 2. अरे कळतंय? अच्छा, पण मला सांगा, मोमेंट ऑफ इनर्शिया आणि ओमेगाचा प्रोडक्ट जर कॉन्स्टंट राहायचा असेल, तो राहायलाच पाहिजे. इट हॅज टू बी कॉन्स्टंट. इफ देअर प्रोडक्ट हॅज टू बी कॉन्स्टंट, I1 जर I2 पेक्षा छोटा असेल, तर ω1 ω2 पेक्षा मोठा असायला पाहिजे. एक सिंपल आहे ना. काय करता येईल? दिस कॅन फॉलो आउट, दिस कॅन मीन, आय कॅन से, बिकॉज I ओमेगा इज कॉन्स्टंट, I ओमेगा इज कॉन्स्टंट, I इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ओमेगा. अरे कळतंय? म्हणजे काय लिहिता येईल मला? I1 अपॉन I2 इज इक्वल टू ω2 अपॉन ω1 ना. अरे पण I1 छोटा आहे, I1 छोटा आहे म्हणजे ω2 छोटा पाहिजे. येस, दिस इम्प्लाइज ω2 इज छोटा देन ω1. इम्पॉर्टंट कन्क्लुजन या केसमध्ये. ह्याचा अर्थ काय? व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस? आणि हा ओमेगा कोणाचा ओमेगा आहे? दिस इज ओमेगा ऑफ द सॅटेलाइट अबाउट अर्थ. अर्थच्या भोवती फिरणारा ओमेगा आहे तो. अरे येस ऑर नो? दॅट इज द ओमेगा. अच्छा, म्हणजे याचा अर्थ काय? ओमेगा ॲट 2 इज ग्रेटर, काय चुकतंय का माझं? ओमेगा ॲट 2 I2 इज ग्रेटर. ओके, सॉरी, बरोबर, मी सांगतो बरोबर आहे. आता जस्ट शेवटचं माझं वाक्य हे झालं, मिसस्पेल झालं. ओमेगा 2 इज स्मॉलर दॅन ओमेगा 1. ओमेगा 2 इज स्मॉलर दॅन ओमेगा 1. ओके, व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस? बघा, याचा अर्थ काय? जितका सॅटेलाइट पृथ्वीच्या जवळ, तितका तो फास्ट स्पीडणार. म्हणजे समथिंग लाईक दिस. ऑब्झर्व माय मोशन. दिस इज सॅटेलाइट, इट्स गोइंग लाईक दिस. इथे एकदम गेला, इथे एकदम स्लो झाला, एकदम स्लो झाला, इथे एकदम स्लो झाला, आणि जसं जसं परत जवळ आला तसं फास्ट झाला, असा आला, आणि इथं झुईक परत स्लो. इथे स्लोएस्ट असणार. हे सगळं पुसतोय का मी? ओके, इथं स्लोएस्ट आहे. आता परत जसं जसं जवळ आलं तसं फास्ट यायला लागला. कॅन यू ऑब्झर्व दिस? येस, म्हणजे याचा ओमेगा कुठे जास्त आहे? मॅक्सिमम ओमेगा कुठे आहे? बघा, ओमेगा 1 इज ग्रेटर. इथं आला की तो झुक लगेच जाणार, आणि लांब गेल्यानंतर तो सावकाश जाणार. अरे कळतंय? हे फार इम्पॉर्टंट आहे. दिस इज नथिंग बट लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. म्हणजे तुम्हाला यू कॅन कंबाईन ग्रॅव्हिटेशन विथ लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. येस ऑर नो? ह्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतात. काय क्वेश्चन येऊ शकतात? एक टिपिकल
एक फेमस क्वेश्चन्स आहेत. काय क्वेश्चन आहेत? असं ते अर्थ दाखवतात किंवा सन दाखवतात आणि असे मोशन दाखवतात, असे दाखवतात. लिहा कुठल्या, हे पॉइंट ए आहे, बी आहे, सी आहे, डी आहे. प्लॅनेट इज मुव्हिंग अराउंड सन. बोला, ॲट व्हॉट पॉइंट इट हॅज मॅक्सिमम अँग्युलर व्हेलॉसिटी. At what point it has maximum velocity? So you can, so there are so many questions on this. Upon especially we are going to learn the same law as Kirchhoff's second law. Kirchhoff, not Kirchhoff. Kepler's second law. Kirchhoffला का आणलं इथं मध्ये? केपलरचा सेकंड लॉ. आठवत आहे केपलरचा पहिला लॉ आपण याच्या अगोदर बघितला होता, टी स्क्वेअर प्रोपोर्शनल टू आर क्यूब, कालच्या क्लासमध्ये. आता ऍक्च्युली हा सेकंड लॉ येणार आहे, किर्चॉफ सेकंड लॉ, लॉ ऑफ ऑर्बिट. तर हे आपण न्यूटनचं सगळं शिकायला लागलोय, पण आपण फक्त कनेक्ट करतोय किर्चॉफशी. किर्चॉफचा लॉ आपण सेपरेटली बघणार आहे, पण नंतर आपल्याला कळून जाईल किर्चॉफने काही वेगळं सांगितलेलं नाही, की तेच आहे आपण शिकतोय ते, फक्त शब्द वेगळे आहेत. ठीक आहे, ओके. हे तुम्हाला कळतंय का? हे नीट नोट डाऊन करून घ्या. ओके, हे एक क्विक परत सांगू का तुम्हाला मी? लिसन. सगळ्यात फर्स्ट मी हा टॉपिक चालू कुठनं केला? From where did I start this topic? First of all I started की कुठलाही सॅटेलाइट ऑर्बिट करताना त्याच्यावर एकच फोर्स लागतो, एकुलता एक फोर्स. अर्थच्या फ्रेम मध्ये बघितलं, अर्थच्या फ्रेम मध्ये बघितलं तर ही इनर्शियल फ्रेम आहे ना. ओके, अर्थच्या फ्रेम मध्ये ह्याच्यावर एकच फोर्स लागणार आहे, दुसरा कुठला फोर्सच नाहीये, आणि हा एकच फोर्स लागतोय, कळतंय? आणि एकच फोर्स लागतोय म्हणजे एफ नेट तरी नॉन झिरो आहे. ओके, नो प्रॉब्लेम. पण व्हॉट अबाउट टाऊ नेट अबाउट सी इज झिरो, कारण एकच फोर्स लागतोय, तो फोर्स सेंटर मधनं पास होतोय. टॉर्क झिरो म्हटल्यानंतर डीएल बाय डीटी असतो टॉर्क, म्हणजे कुठलं डिफरन्शिएशन झिरो म्हणजे दॅट टर्म हॅज टू बी कॉन्झर्व्ड ऑर कॉन्स्टंट. आता हे कॉन्स्टंट असेल तर काय, I1 ओमेगा 1 शुड बी इक्वल टू I2 ओमेगा 2. ओके, सर्क्युलर मोशनचा काही प्रॉब्लेम येत नाही. सर्क्युलर मोशन मध्ये काय होतं? इन सर्क्युलर मोशन, हे बघा, सर्क्युलर मोशन मध्ये काय, हे R1 R2 सेपरेट नसतंच ना, R1 इक्वल टू R2 असतं, बिकॉज इट्स अ सर्कल. त्यामुळे इन सर्क्युलर मोशन R1 इक्वल टू R2 इक्वल टू R, आणि म्हणून ओमेगा 1 इक्वल टू ओमेगा 2 इक्वल टू ओमेगा. ह्याचा ओमेगा तोच असतो, तो सावकाश तसाच फिरतो, काय फार चेंज होत नाही. ओके, चेंज कधी होतो, कुठं आपल्याला जास्त काळजी घ्यायची गरज आहे? वेन द रोटेटिंग ऑब्जेक्ट इज नॉट रोटेटिंग इन सर्क्युलर पाथ बट इट इज रोटेटिंग इन एलिप्टिकल पाथ. हा, तेव्हा काय होतं, R1 आणि R2 ह्याला अशा पॉइंटला, या एलिप्सच्या असा जो पॉइंट आहे तो अर्थच्या सगळ्यात जवळचा आहे, त्याला काय म्हणतात? सगळ्यात पास मध्ये, पास में कुठला आहे? पेरिगी. सगळ्यात फार्देस्ट पॉइंट कुठला आहे? अपोगी. जेव्हा तो पेरिगीला असतो तेव्हा त्याचा डिस्टन्स सगळ्यात कमी असतं. R1 इज लेसर देन R2, म्हणजे R1 स्क्वेअर लेसर देन R2, म्हणजे बेसिकली R1 लेस देन R2 म्हणजे काय, I1 लेस देन I2. हे लायची काय सच रिडंडंट आहे. एनिवे, I1 लेस, ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया या ठिकाणी कमी आहे. हा, मोमेंट ऑफ इनर्शिया कमी म्हणजे ओमेगा जास्त. आठवतंय तुम्हाला, मी ते इथं एक्सपेरिमेंट केला होता, पुढे बोलवलं कोणाला तरी, खुर्चीवर बसून असं गोल फिरून दाखवलं. तुमच्या बॅचमध्ये दाखवलं असेल आय थिंक मी. आपण हातात असं काहीतरी वजन घेतलं, वजन जवळ ओढलं की फास्ट फिरत होता तो माणूस. आपण असं केलेलं आहे खेळ बरोबर, मी मेकॅनिक्स शिकवताना. फाईन, मग काय होतं, इथला या ठिकाणचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी म्हणजे या ठिकाणची अँग्युलर व्हेलॉसिटी जास्त आहे. बघा, ओमेगा 1 इज ग्रेटर दॅन ओमेगा 2. सिंपल, ॲज सिंपल ॲज दिस. ऍक्च्युली इथं जास्त स्टेप लिहिल्यात मी, ह्याची लिहायची गरज पण नाही. इफ यू डोंट वॉन्ट टू राईट दीज थिंग्स, यू जस्ट स्किप इट. इफ यू ॲट ऑल डोंट वॉन्ट टू राईट, हे पण तुम्हाला ह्याची गरज नसेल तरी नका लिहू. अननेसेसरी जास्त गोष्टी लिहू नका. तुम्हाला वाटलं लिहावं असं, ह्याच्याने चांगलं कळायला इम्प्रुव्हमेंट झाली म्हणतात, ठीक आहे लिहा, पण त्याची काही गरज नाही असतं. डायरेक्टली असं डायरेक्ट हे कन्क्लूड करता येतं ना, आणि ह्याच्यावर डायरेक्ट हे कन्क्लूड करता येतं, बिकॉज एल इज कॉन्झर्व्ड. अरे कळतं तुम्हाला हे? ओके, दिस इज कॉम्बिनेशन ऑफ सॅटेलाइट मोशन विथ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. पुढे बघूयात आपण आता. ओके, मला जर ह्याला या आतापर्यंत आपण जे शिकलेल्या गोष्टी आजच्या क्लासमध्ये ह्याला कन्क्लूड करायचं जर असेल तर मला काय लिहिता येईल बघा. एखाद्या ऑर्बिटिंग सॅटेलाइटचा जर आर वाढला, स्मॉल आर वाढला, इफ आर इन्क्रीजेस, सगळेजण विचार करा आणि सांगा मला. इफ आर इन्क्रीजेस, आर काय आहे? ऑर्बिट ऑफ डिस्टन्स फ्रॉम सेंटर ऑफ अर्थ ऑफ सॅटेलाइट. स्मॉलर इन्क्रीजेस, सॅटेलाइटचा रोटेटिंग सॅटेलाइटचा स्मॉलर वाढला. अच्छा, तर काय काय होतं? व्हॉट हॅपन्स? जर आर वाढला तर काय होतं बघा. ए, मला सांग, कायनेटिक एनर्जी काय होईल?
आर वाढला तर काय होता फॉर्म्युला कायनेटिक एनर्जीचा? Gmm/2r ना. मग आर वाढल्यानंतर काय होईल? कायनेटिक एनर्जी कमी होईल ना. अरे कळतं? ओके, बघा ना, आर वाढला ना, कायनेटिक एनर्जी कमी झाली ना. पोटेन्शियल एनर्जी काय होईल? मायनस Gmm/r. हा बघा काय होईल पोटेन्शियल एनर्जी? आर वाढला की ही संख्या कमी होईल. आर वाढला की ही संख्या कमी होईल. पण निगेटिव्ह मध्ये कमी झालेली निगेटिव्ह असेल तर वाढलं ना एखादी गोष्ट. लक्षात घ्या, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी काय होईल? वाढेल आर वाढल्यानंतर. अरे ह्याचा अर्थ काय लक्षात घ्या, अगोदर -5 होता, अगोदर हे -5 होतं. आता आर वाढल्यानंतर ही संख्या कमी झाली म्हणजे -3 झाला. -5 चं -3 होणं म्हणजे वाढणं ना. कळतंय? त्या निगेटिव्ह साईनकडे लक्ष द्या. ओके, दिस इज बी. व्हॉट अबाउट टोटल एनर्जी? टोटल एनर्जी काय आहे? -Gmm/2r. टोटल एनर्जी पण काय होईल? बघा, आर वाढला की डिनॉमिनेटर वाढला म्हणजे ही संख्या कमी होईल, पण मायनसमुळे टोटल एनर्जी काय होईल? याची वाढेल. हे कळतंय तुम्हाला? डी. व्हॉट अबाउट अँग्युलर मोमेंटम? एल. अँग्युलर मोमेंटम, व्हॉट इज अँग्युलर मोमेंटम? आय ओमेगा तरी आहे अँग्युलर मोमेंटम, बट व्हॉट अबाउट आय ओमेगा? आरच्या टर्म्स मध्ये कसं मेन्शन करता येईल? आय ओमेगा किंवा आय कॅन राईट एम आर व्ही. आय कॅन राईट एम आर व्ही. ओके, मग व्हॉट इज व्ही सी? परत mr√gm/r ना. व्ही सी हे रूट आर काय होईल? हे दिस विल बिकम m√gm इंटू √r. अरे कळतंय? हा, आता आता हे कॉन्स्टंट कॉन्स्टंट कॉन्स्टंट. आता रिलेशन लावा. लक्षात घ्या, कुठल्याही दोघांचं रिलेशन लावायचं असेल तर बाकीच्या गोष्टी कॉन्स्टंट पाहिजेत. ह्याच्या दोघांचं आता रिलेशन लागतंय मला. हा, एल आणि आता आर वाढला की एल पण काय होईल? वाढेल. म्हणजे काय होईल? एल विल इन्क्रीज. हे तुम्हाला कळतंय? हे डू यू अंडरस्टँड दिस? ऑब्विसली म्हणजे हे कधी होईल? मी ह्याचं या एलिप्टिकल ऑर्बिटचं बोलत नाहीये मी, सर्क्युलर फिरणाऱ्या सॅटेलाइटचं. सॅटेलाइटची नॅचरल पोझिशन, नॅचरल मोशन सर्क्युलरच असते. एलिप्टिकल देर मे बी सम स्पेशल पर्पज सॅटेलाइट्स ऑर सम स्पेसक्राफ्ट्स, पण नॅचरली सॅटेलाइट मोशन कुठली असती? सर्क्युलर असती. हा, तर आर तरी कॉन्स्टंट, म्हणजे आर कॉन्स्टंट रेडियसने फिरतोय तो ऑर्बिटनी, पण ते तुम्हाला समजा तो सॅटेलाइट अजून लांब न्यायचा आहे, वाढवायचा आहे. म्हणजे अगोदर इथं फिरतोय तो, ऑर्बिट करतोय, बट नाउ इफ यू वॉन्ट टू इन्क्रीज द ऑर्बिट, अल्टिट्यूड त्याची वाढवायची आहे. हा, तर म्हणतोय हे असं होईल, असं होईल, असं होईल, असं होईल, एल वाढेल. कळतंय का? असं म्हणू नका, असं तुम्ही मगाशी कसं म्हणलं होतं R1 R2 एल कॉन्झर्व राहतो, ती गोष्ट वेगळी होती. ती गोष्ट वेगळी होती. त्यामध्ये R1 R2 वाढला, R2 मोठा होता, पण तेव्हा एल कॉन्झर्व होता कारण बाहेरनं फोर्स लागला नाही कुठला. लक्षात घ्या, मी त्याचं चर्चा करत नाहीये. इफ आर इन्क्रीजेस म्हणजे काय? एका गोल फिरणाऱ्या सॅटेलाइटचा रेडियस ऑफ ऑर्बिट वाढला तर हे सगळं असं होईल. अरे कळतं तुम्हाला? आणि ऑब्व्हियसली ते करायला काय? बाहेरनं थ्रस्ट द्यावं लागेल, काहीतरी बाहेरनं एनर्जी द्यावं लागेल. अच्छा, ओके, चला आता अजून एक पुढची व्हरायटी बघूयात. अगेन मगाशी कसं बघितलं आपण, जे पॉईंट आय थिंक 1 तुम्ही केला असेल ना, कॉन्झर्वेशन ऑफ चर्चा, अँग्युलर मोमेंटम, हे 2 करा, हरकत नाही. मगाशी आपण काय केलं? कंबाईन केलं. ग्रॅव्हिटेशन कंबाईन बरोबर केलं, रोटेशनल मोशन बरोबर कंबाईन केलं. आता ग्रॅव्हिटेशनल वी कॅन कंबाईन दिस चॅप्टर विथ वर्क एनर्जी प्रिन्सिपल. आठवतंय वर्क एनर्जी प्रिन्सिपल? असं कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, टोटल एनर्जी इज कॉन्स्टंट. येस, ओके. हाऊ डू यू डू दॅट? बघा, राईट डाऊन एक क्वेश्चन, डायरेक्ट आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करू याच्यात. डायरेक्ट कॉन्झर्वेशनचे न्यूमेरिकल पाहिजे असेल, तुम्हाला टायटल यायचं असेल तर यू कॅन जस्ट से 2 नकारा टाका आणि म्हणा एनर्जी कॉन्झर्वेशन न्यूमेरिकल्स. पहिला, राईट डाऊन. अ मास इज ड्रॉप्ड फ्रॉम हाईट r/4. अ मास इज ड्रॉप्ड फ्रॉम हाईट r/4. हाईट r/4. कळतंय? What will be its striking velocity? What will be its striking velocity to ground? किती स्पीडनी जमिनीला आपटेल तो?
ओके, सिंपल क्वेश्चन. व्हॉट इज व्हेलॉसिटी ऑफ स्ट्रायकिंग इफ ड्रॉप फ्रॉम हाईट h? किती असती? इट इज √2gh. अरे सिंपल आहे ना हे, आठवतंय का आपण करत होतो आतापर्यंत? किती लोकांना वाटतंय बरोबर आहे हे आन्सर? दिस इज कम्प्लिटली रॉंग. तुम्हाला मुद्दामून करून दाखवतोय आणि म्हणून रॉंग दाखवतो तुम्हाला मी हे. दिस इज कम्प्लिटली रॉंग. हे आपण शिकलोय. कधी शिकलोय? 11th मध्ये आल्याला शिकलो होतो आपण हे. स्ट्रायकिंग व्हेलॉसिटी √2gh असती h हाईटवरून ड्रॉप केलेला ऑब्जेक्ट. येस, बट दिस इज रॉंग. व्हाय? अरे डिस्टन्स बघा, r/4 आहे हाईट. लक्षात घ्या, दिस फॉर्म्युला इज व्हॅलिड वेन g इज कॉन्स्टंट. वेन g इज कॉन्स्टंट, आणि g इज कॉन्स्टंट टिल 10 किलोमीटर्स. म्हणजे g इज नॉट कॉन्स्टंट, g इज जस्ट कॉन्स्टंट इथं म्हणजे. बट तुला सगळं सांगितलं मी, 10 किलोमीटर पर्यंत, टिल 10 किलोमीटर वी कॅन टेक g एज कॉन्स्टंट. अरे लुक ॲट दिस, r/4 म्हणजे ऍक्च्युली असं नाही आहे. इट इज लाईक दिस. रेडियस ऑफ अर्थच्या कम्पेरेबल डिस्टन्स आहे ते. इतकं उंचावर पाठवलं ते, ज्याच्यावर आपला बुर्ज खलिफा एवढा आहे. कॅन यू इमॅजिन दॅट? येस, बुर्ज खलिफा इज द टॉलेस्ट बिल्डिंग इन दुबई. तिथनं सोडलेला आहे हा. कॅन यू यूज दिस फॉर्म्युला? हा फॉर्म्युला तर वापरता येत नाही. लक्षात घ्या. आणि यू टेक माय वर्ड्स, हा असा जर प्रॉब्लेम न्यूमरिकल मध्ये दिला असेल ना, तर √2gh नी आलेला आन्सर पण 4 ऑप्शन मध्ये एक असणारच आहे. शुअर असणार आहे, कारण भरपूर पब्लिक. कारण लक्षात घ्या, तुम्ही आता हे ग्रॅव्हिटेशन मध्ये शिकताय म्हणून तुम्हाला हे नोटीस झालंय. आपण जेव्हा फुल लेंथ टेस्ट देणार आहे अख्ख्या सिलेबसवर, फुल सिलेबसवर, तेव्हा वी हॅव टू बी सो अलर्ट. थोडा डेटा चेंज केला, चॅप्टर चेंज झाला, तुम्ही म्हणलं एखादा प्रॉब्लेम असा असेल, मास इज ड्रॉप फ्रॉम 10 मीटर फ्रॉम ग्राउंड ऑर फ्रॉम अ टॉवर वगैरे, असे प्रॉब्लेम केलेत आपण. असं काहीतरी प्रॉब्लेम वाटायची शक्यता आहे. बट लुक ॲट द डिस्टन्स, r/4, 1/4 ऑफ रेडियस ऑफ अर्थ. अरे कळतंय? ओके, सो दिस इज नॉट अ प्रॉब्लेम ऑफ मास मुवमेंट ऑर वॉट एव्हर. मोशन अंडर ग्रॅव्हिटीचा प्रॉब्लेम नाही आहे हा. You cannot use s equal to ut plus half at square. You cannot use those formula here, because here acceleration due to gravity is not constant. Okay, then how to solve this problem? Now such problems, easiest way to solve, घाणेरडा मार्ग काय आहे? हे व्हेरिएबल g म्हणजे त्याचं इंटिग्रेशन करा. फार घाणेरडं आहे. It becomes very complicated problem, but this can be made very very simply by using conservation, energy conservation. Say in position 1, position 2. Obviously आपण एअर रेजिस्टन्स निग्लेक्ट करतो बाय डिफॉल्ट. सो व्हॉट इज, आय कॅन से E1 इक्वल टू E2. एनर्जी ॲट 1 शुड बी एनर्जी ॲट 2. व्हॉट इज एनर्जी ॲट 1? PE ॲट 1 प्लस KE ॲट 1 शुड बी इक्वल टू PE ॲट 2 प्लस KE ॲट 2. अरे येस ऑर नो? बोला वन बाय वन. व्हॉट इज पोटेन्शियल एनर्जी ॲट 1? दिस इज अर्थ, सेंटर ऑफ अर्थ, रेडियस r. ओके. What is potential energy of this mass here? Minus g m by r, total r plus r/4. कळतंय का? Okay, plus what is kinetic energy at this position? 0, because it is dropped. ह्याला ड्रॉप केले म्हणजे ह्याची इनिशियल वेलोसिटी 0, इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी हिअर. बोला, डोंट टेक पोटेन्शियल एनर्जी एज 0. इथं पोटेन्शियल एनर्जी 0 घ्यायची नाही. का? mgh. नो, इन दॅट कंडिशन्स वी यूज टू यूज, ह्याला आपण डेटम मानून चालणार नाहीये. आपल्याला डेटम सेंटर ऑफ अर्थच घ्यायचा आहे या ठिकाणी. ओके, व्हॉट इज पोटेन्शियल एनर्जी ॲट दिस पॉइंट? मायनस g mm अपॉन r. कळतंय? प्लस कायनेटिक एनर्जी. समजा ह्याच्या आपट्याची वेलोसिटी असेल v. किती व्हेलॉसिटीने आपटला? मला 20 काढायचंय ना. व्हॉट इज इट? हाफ mv². ओके, यू सॉल्व दिस अँड गेट द आन्सर. बोला काय करता येईल? m कट झाला, मला v² पाहिजे. कॅन आय से v इज इक्वल टू, बरं ठीक आहे, v² म्हणू. v² इक्वल टू, आता काय काय तर झोल करता येईल, हे तर न्या. आणि आय कॅन से 2gm बाय r मी कॉमन काढतो, म्हणजे काय होईल? ही टर्म इथं गेलेली आहे, हे प्लस होईल, मायनस हे झालं 4 मधनं 2 बाहेर गेला,
ओके नाही नाही, 4 मधून 2 बाहेर नाही गेला, हे 2 इथंच आहे, सॉरी 4 इथंच आहे. 4 बाय 5R. अरे कळतंय का? बोला बघा, इथं खाली आर नकोय, आर बाहेर नेला ना मी. येस. ओके, मग व्हॉट इज व्ही? व्हॉट इज व्ही? डू इट. This become 1 by 5, so this become 2 by 5 gm by r चा root. Yes or no? Okay, you can call this an answer, but suppose if they want you to find exact answer पाहिजे असेल त्यांना नंबर मध्ये, तर काय करता येईल? अंडर रूट. कॅन राईट लाईक दिस 2 by 5. ह्याचं कॅल्क्युलेशन सिम्पल कसं करता येईल? आय कॅन राईट 2 by 5 gmr अपॉन r स्क्वेअर. असं वरती आणि खाली आर ने मल्टिप्लाय करू. व्हॉट इज जीएम बाय आर स्क्वेअर? जीएम बाय कॅपिटल आर स्क्वेअर किती आहे? इट इज स्मॉल जी. येस. सो व्हॉट इज दिस? दिस इज नथिंग बट 2 by 5 जी आर. अरे कळतंय? हा, व्हॉट इज दिस? 2 by 5. आता जी ची व्हॅल्यू जर मी 10 घेतली, जमिनीची व्हॅल्यू 10 घेतली, हा, इन एक्झाम दे विल टेल यू व्हॉट टू टेक व्हॅल्यू. आता इथं 10 घेऊन टाकू आपण. आर 6400 किलोमीटर. अरे कळतंय? हां, पण आता हे मीटरमध्ये करावं लागेल ना. 10 to power 4 असं घेऊ का मी ह्याला? ओके, काय येईल हे? मी रूट हे यातनं 80 बाहेर आला आणि 10 to power 4 बाहेर आला, म्हणजे 8 into 10 to power 3 बाहेर येईल ना हे. ओके, अपॉन रूट 2 by 5 असं काहीतरी घाणेरडा असं आन्सर असेल याचं. युनिट काय आहे? मीटर पर सेकंड, स्ट्रायकिंग वेलोसिटी. कळतंय का तुम्हाला? येस. बेसिकली तुम्हाला इथं आन्सर येऊन गेलेलं आहे ऑलरेडी, बट इफ दे वॉन्ट यू टू सॉल्व मोर अँड फाइंड एक्झॅक्ट नंबर, बट इन दॅट केस दे डेफिनेटली तुम्हाला हे जी ची व्हॅल्यू ते देतील. दे विल गिव्ह सम जी ची व्हॅल्यू अँड सो ऑन. एनिवे, तुम्हाला कळतंय मी काय सांगतोय? आणि बेस्ड ऑन ऑप्शन्स यू कॅन डिसाइड विच अप्रोच टू यूज इट. कळतंय? पुढे बघू. ओके, mass m is thrown with velocity 5 kilometer per second. Find maximum height reached by particle. Find maximum height reached by particle. The second problem. Okay, again, motion under gravity वापरू का मी? ut plus half gt square minus half gt square whatever. Shall I use that formula? नाही. आता त्याची व्हेलॉसिटी बघा. आठवतंय आपले MUG चे प्रॉब्लेम कसे होते? An object is thrown with 10 meter per second. असं होतं ना. व्हॉट इज दिस? 5 किलोमीटर पर सेकंड भाऊ. इतक्या स्पीडने फेकलेला आहे तो. ओके, म्हणजे दिस विल गो व्हेरी व्हेरी हाय अप. कळतंय? बर. मी तुम्हाला काय सांगितलंय? जी कॉन्स्टंट कधी पण घेता येतो आपल्याला. जी कॅन बी टेकन एज कॉन्स्टंट अप टू 10 किलोमीटर. जी कॉन्स्टंट कधी पण घेता येतो. जी कॅन बी अज्युम्ड किंवा कन्सिडर्ड कॉन्स्टंट अप टू 10 किलोमीटर. अच्छा, मग एखादं हाईट, मग 10 किलोमीटर व्ही स्क्वेअर बाय 2g असतो ना हाईट. जर इनिशियल यू किंवा यू स्क्वेअर बाय 2g. एच काय असतो? आठवा, मॅक्सिमम हाईट रीच बाय अन ऑब्जेक्ट यू स्क्वेअर बाय 2g. युनिस फेकला तर. ओके, ह्याच्यात जर मी एच 10 किलोमीटर ठेवला, एच 10 किलोमीटर ठेवला, 10 किलोमीटर ना, म्हणजे 10 to power 3 इज इक्वल टू यू स्क्वेअर बाय 20 असं केलं तर यू ची व्हॅल्यू किती येते? हे काय झालं? असं काहीतरी होतं ना, हे काहीतरी यू ची व्हॅल्यू येते, म्हणजे यू ची व्हॅल्यू किती येईल? हे रूट 5 किती असतं? 2.2 काहीतरी असतं ना, 2.3 46. हे येतं 441 काहीतरी असा अंदाज येतं. 441 मीटर पर सेकंड. कळतंय का? बघा, 447 येतं. ओके, 441 किंवा 447, ठीक आहे. म्हणजे मी जर या ऑब्जेक्टला 447 मीटर पर सेकंडनी फेकलं, म्हणजे किती? ऑलमोस्ट इक्वल टू 0.4 किलोमीटर पर सेकंड. येस ऑर नो?
0.4 किलोमीटर पर सेकंड फेकापर्यंत फेकला तर मला कुठला चॅप्टर तो मोशन अंडर ग्रॅव्हिटी चॅप्टर नंबर 1 और 2 कायनॅमॅटिक्सचा कळतंय हा जर फेकायची व्हेलॉसिटी 0.4 किलोमीटर पर सेकंड पेक्षा जास्त झाली म्हणजे हाईट 10 किलोमीटरच्या पुढे गेली म्हणजे चॅप्टर चेंज ग्रॅव्हिटेशन चॅप्टर चालू झाला तुम्हाला कळतंय मी काय म्हणतोय ऑब्व्हियसली ते तुम्हाला असे हे नंबर्स जे आहेत ते व्हेलॉसिटीचे ते असं काही बाउंड्रीवर देणार नाहीत असं नाही की अगदी तुम्हाला इतका प्रश्न पडेल की हे वापरायचं का हे वापरायचं ते तुम्हाला इट विल बी अ व्हिज्युअल डिफरन्स म्हणजे आता 5 किलोमीटर पर सेकंड आहे म्हणजे असं काय आर्बिट्ररी देणार नाहीत व्हॉट तुम्ही असं विचारू नका की सर व्हॉट विल हॅपन इफ दे गिव्ह 0.5 किलोमीटर पर सेकंड मग हे वापरायचं का हे वापरायचं 0.5 किलोमीटर पर सेकंड दे विल नॉट गिव्ह यू सच डेटा विच विल बी म्हणजे इट विल कॉज सम प्रॉब्लेम कारण हा 10 किलोमीटर पण आपण अप्रॉक्सिमेशन करून घेतलेला आहे तर तुम्हाला कळतंय मी काय सांगतोय हे थोडं पाहिजे असेल तर शेजारी लिहून घ्या ओके म्हणजे काय व्हायला पाहिजे इफ लिहा इफ यू इज ग्रेटर दॅन 0.4 किलोमीटर पर सेकंड तर काय करा चॅप्टर बिकम्स ग्रॅव्हिटेशन यूज ग्रॅव्हिटेशन कन्सेप्ट नॉट कायनेमॅटिक्स कायनेमॅटिक्सचे लॉस वापरले पण काय होईल कायनेमॅटिक्सचे लॉस कॉन्स्टंट ऍक्सेलरेशनला होते इथं ऍक्सेलरेशन कॉन्स्टंट नाहीये मग यूज ग्रॅव्हिटेशन किंवा म्हणून यूज एनर्जी कॉन्झर्वेशन म्हणून आपण यूज एनर्जी कॉन्झर्वेशन यूज एनर्जी कॉन्झर्वेशन अँड नॉट कायनेमॅटिक्स नॉट कायनेमॅटिक इक्वेशन्स अरे कळतंय दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट कारण आता तुम्हाला मी ग्रॅव्हिटेशन शिकवतोय म्हणून तुम्हाला माहिती आहे ना की अरे हा प्रॉब्लेम दिला म्हणजे ग्रॅव्हिटेशन नाही करायचं आहे पण फुल टेस्ट मध्ये तुम्हाला असं कोणी सांगणार नाहीये सो यू शुड नो व्हेन टू यूज व्हॉट ओके नाव यूज किती हाईट पर्यंत जाणार आहे ओके समजा इथपर्यंत गेला तो इफ दिस हाईट इज एच ओके अप्लाय कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी फ्रॉम 1 to 2 सिंपल आफ्टर दिस इट बिकम सिंपल व्हॉट इज इट E1 शुड बी इक्वल टू E2 म्हणजे पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जी ॲट दिस प्लेस शुड बी इक्वल टू पोटेन्शियल कायनेटिक ॲट दिस प्लेस बोला पोटेन्शियल एनर्जी ॲट दिस 0 लिहू नका -GMM बाय रेडियस ऑफ अर्थ हा R कायनेटिक एनर्जी ॲट दिस हाफ mv². 5 किलोमीटर इथं यू हॅव टू टेक केअर ऑफ युनिट्स व्हेरी मच 5 किलोमीटर पर सेकंड आहे म्हणजे काय झालं हे v², 25 × 10⁶ v² मीटर पर सेकंड मध्ये घेतला ओके इज इक्वल टू E2 कायनेटिक एनर्जी ॲट दॅट पॉइंट 0 यू वॉन्ट इट टू जस्ट रीच इथं जस्ट पोहोचायला पाहिजे जस्ट पोहोचणं म्हणजे काय वरची कायनेटिक एनर्जी 0 होणं टॉपमोस्ट पॉइंटची आणि इथली पोटेन्शियल एनर्जी किती आहे इथली पोटेन्शियल एनर्जी इथली -GMM बाय R + H अच्छा आता एकदम चांगलं गणित आहे तुम्हाला फाइंड करायचं H करा इट्स अ व्हेरी नाईस एक्सरसाइज डू इट काय करता येईल बरं एक काम करू हे व्हीच्या टर्म्समध्ये काढू तर मी डायरेक्ट v² लिहितो मी ह्याला म्हणू v लेट मी फाइंड इन टर्म्स ऑफ v² नंतर सगळ्यात शेवटी व्हॅल्यू टाकू नाहीतर ते व्हॅल्यू आता टाकलं नाही तर आता टाकलं तर फार ते घोटाळा होणार आहे ओके म्हणजे काय येणार आहे दिस इज इक्वल टू v² इज इक्वल टू काय येणार आहे 2GM बाय R 2GM मी जर कॉन्स्टंट कॉमन बाहेर काढला तर काय होईल हे 1/R मायनस 1/R + H येस ऑर नो यू टू सॉल्व इट हे रूट घाला इथं मध्ये व्हॉट इज इट 2GM H कळतंय बाय R + H ओके इथं R नि मल्टिप्लाय करायचं R² करा व्हॉट इज GM बाय R²? इट इज स्मॉल g ऑन अर्थ सरफेस and that is 10 so that is 20 into H I have to find H आणि R it is 6400 kilometer upon R plus H again R put value of R 6400 kilometer plus H it is very bad एकदम घाणेरडं मॅथ्स आहे ओके करा हे डू इट सॉल्व इट ओके सॉल्व करा आणि आन्सर सांगा मला काय येतं ठीक आहे
चलो, अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत, त्यामध्ये एनर्जी कॉन्झर्व करायची आहे. कळतंय? येस. तुम्हाला कायनेटिक एनर्जी माहिती आहे, पोटेन्शियल एनर्जी माहिती आहे, बस. पुढे जे काय राहिलं ते गणित आहे. येस. चलो, विल मीट इन नेक्स्ट क्लास. बाय.